IPL 2025च्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना 7 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला। हा सामना मुंबईत असल्याने मनोरंजन विश्वातील अनेक मंडळी वानखेडेमध्ये सामना पाहण्यासाठी पोहोचली होती। मात्र विशेष सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी 5चा विजेता आणि अभिनेता सूरज चव्हाण देखील या गर्दीत होता। सूरजचा स्टेडियममधील पहिला अनुभव शेअर करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये सूरज आणि विराट कोहली आमने-सामने होते। या व्हिडिओत नेमकं काय आहे आणि यामध्ये सूरज काय म्हणाला, चला या व्हिडिओत जाणून घेऊ। तर सूरजचा आगामी सिनेमा म्हणजेच झापूक झुपूकचं गाणं यावेळी मॅच दरम्यान वाजवण्यात आलं होतं। MIला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सूरजने स्टेडियममधून विविध व्हिडिओ शेअर केले, पण त्याने शेअर केलेल्या विराट कोहलीच्या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे। सूरजने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ उभा असलेला विराट दिसतोय। विराटला इतक्या जवळून पाहताच सूरज आनंदित झाल्याचं दिसलं। सूरज म्हणतो की किंग कोहली समोरच आहे। हा व्हिडिओ शेअर करताना सूरजने असे कॅप्शन दिले की किंग कोहली आणि तुमचा टॉपचा किंग समोरासमोर। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला गेलो आणि आपल्या भारत देशाचा विराट भाऊ जवळून दिसला। ही पोस्ट शेअर करताना त्याने वानखेडे स्टेडियममध्ये झापूक झुपूक सिनेमातील गाणं वाजवलं याविषयी आनंद व्यक्त केला। त्याने लिहिलंय की बाकी स्टेडियममध्ये झापूक झुपूक वाजले, व्हिडिओ उद्या सोडतो। सूरजची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला असून येत्या 25 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे। झापूक झुपूक या चित्रपटात सूरजसह मिलिंद गवळी, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पुष्पराज चिरपुटकर, दीपाली पानसरे, पायल जाधव हे कलाकार देखील असणार आहेत। सिनेमातील गाणी आणि ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं असून आता वानखेडे स्टेडियममध्ये सुद्धा या गाण्याची धूम पाहायला मिळाली। समोरच आहे।